Hello guys, how are you? I hope you are doing great. In today's English speaking video, we are going to discuss about commonly used English. The things which you don't know. If you want to learn, just watch this video, you will get idea. First example. By the way, why would I tell a lie? तसं मी तुला खोटं का सांगू? मी तुझ्याशी खोटं का बोलू? बाय द वे, तसं हिंदी म्हणतात भले मैं तुझसे झूठ क्यों बोलू. नेक्स्ट एक्झाम्पल बाय द वेचा यूज करू. बाय द वे, तसं वाय वुड आय चीट यू. मी तुला धोका का देऊ? चीट म्हणजे धोका देणे. वाय वुड आय चीट यू. चीट म्हणजे धोका देणे. तसं मी तुला धोका देऊन मला काय फायदा मिळणार? हाऊ कॅन आय गेट बेनिफिट? नेक्स्ट, यू डोंट केअर अबाउट मी. यू डोंट केअर अबाउट मी. तुला माझी काहीच काळजी नाही आहे. डोंट केअर, काळजी नाही आहे, माझी काळजी नाही आहे अबाउट मी. नेक्स्ट, हाऊ सून डिड यू कम. इतक्या लवकर तू कसा आला? हाऊ सून. हाऊ सून म्हणजे इतक्या लवकर, किती लवकर आला. हाऊ सून डिड यू कम, तू आला. हाऊ सून डिड यू कम हिअर, तू इथे इतक्या लवकर कसा आला. नेक्स्ट, आय वुड हॅव गॉन बट यू डिड नॉट लेट मी गो. मी गेलो असतो, कंडिशन आहे. आय वुड हॅव गॉन, मी गेलो असतो, बट परंतु यू डिड नॉट लेट मी गो, तू मला जाऊ दिलं नाही, तू मला जाण्यासाठी अलाउ केलं नाही. मैं गया होता लेकिन तूने मुझे जाने ही नहीं दिया. इन दिस वे यू कैन से इन हिंदी ऑल्सो. नेक्स्ट, आय वुड हॅव कम बट यू डिड नॉट कॉल मी. मी आलो असतो. आय वुड हॅव कम. आय वुड हॅव कम बट यू डिड नॉट कॉल मी, तू मला कॉल केला नाही. नेक्स्ट, आय वुड हॅव ट्राईड बट यू डिड नॉट आस्क मी. आय वुड हॅव ट्राईड, मी प्रयत्न केला असता. आय वुड हॅव वर्बचा थर्ड फॉर्म. आय वुड हॅव ट्राईड, मी प्रयत्न केला असता त्या गोष्टीसाठी, बट यू डिड नॉट कॉल मी, तू मला कॉलच केला नाही. यामध्ये आय वुड हॅव ट्राईड मध्ये बट यू डिड नॉट आस्क मी, तू मला विचारलंच नाही. नेक्स्ट, ऑल दॅट शी सेड वॉज रॉंग. ऑल म्हणजे सर्व काही, जे तिने सांगितलं ते सर्व रॉंग आहे. ऑल दॅट सर्व काही, शी सेड तिने सांगितलेलं रॉंग आहे, चुकीचं सांगितलं तिनं, चुकीचं इन्फॉर्म केलं तिने, असं जर म्हणायचं असेल तर ऑल दॅट शी सेड वॉज रॉंग. नेक्स्ट, आय हॅव नॉट रिटन एनिथिंग लाईक दिस. मी अशा प्रकारचं काही लिहिलंच नाहीये, हे माझं हँडरायटिंगच नाहीये. आय हॅव नॉट रिटन लाईक दिस, अशा प्रकारे मी काही लिहिलेलंच नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल, स्नीज. डू यू नो मिनिंग ऑफ स्नीज इन मराठी? स्नीज म्हणजे शिंकणे. स्नीज म्हणजे शिंकणे. नेक्स्ट, बॅकएक. बॅकएक, बॅकएक म्हणजे पाठदुखी. एक दुखणे, वेदना. बॅक, पाठीमध्ये जर वेदना येत असेल तर तुम्ही म्हणू शकता आय हॅव बॅकएक. डोक्यामध्ये असेल, डोकं दुखत असेल, आय हॅव हेडेक. नेक्स्ट, सोअर थ्रोट. तुमच्या गळ्यामध्ये जर तुम्हाला वेदना होत असेल, जर तुमच्या गळ्यामध्ये किचकिच होत असेल तर तुम्ही काय म्हणाल? आय हॅव सोअर थ्रोट. काय म्हणाल? आय हॅव सोअर थ्रोट. नेक्स्ट, इंजरी. इंजरी, डू यू नो मिनिंग ऑफ इंजरी? नो. इंजरी म्हणजे दुखापत. कोणतीही दुखापत झाली तर त्याला तुम्ही म्हणू शकता इंजरी झालेली आहे. इंजरी. स्वेलिंग, सुजणे, फुगणे. स्वेलिंग, तुम्हाला तुमचा एखादा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही पडले तर तुम्हाला काहीतरी स्वेलिंग झालेलं दिसते. स्वेलिंग म्हणजे काय तर रेग्युलर शेपपेक्षा त्या शेपमध्ये एक्सपान्शन झालेलं असेल, फुगलेला असेल. दॅट इज नथिंग बद्दल सुजणे. आपण मराठी लोकल लँग्वेजमध्ये म्हणतो सुजणे, फुगणे, स्वेलिंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. लेट मीचा वापर. लेट मी गो, मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या. लेट मी गो, प्लीज लेट मी गो. प्लीज लेट मी स्टडी, मला अभ्यास करू द्या. हे लेट मी स्लीप, तू मला झोपू दे. लेट मी स्लीप. कोणतीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी दुसऱ्याला परमिशन मागणे, तेव्हा आपण लेट मीचा वापर करू शकतो. लेट मी वर्बचा पहिला फॉर्म. लेट मी जे काही ऍक्टिव्हिटी, मला कार चालवू दे, लेट मी ड्राईव्ह कार. मला खेळू द्या, लेट मी प्ले. मला स्वयंपाक करू द्या, लेट मी कुक फूड. मला शिकवू द्या, लेट मी टीच. इन दिस वे यू कॅन यूज लेट मी व्हाईल टॉकिंग इंग्लिश. नेक्स्ट, ही मे नीड मी. ही मे नीड मी, त्याला माझी गरज असेल. त्याला माझी गरज असेल. कन्फर्म आहे का गरज आहेच म्हणून? असेल, असू शकते. दॅट्स वाय वी हॅव यूज मे. हिअर वी हॅव यूज मे. ही मे नीड मी. नीड म्हणजे गरज. नेक्स्ट, रिमाइंड मी ॲट 8. माझ्या लक्षात नाही राहत रे भाऊ, मला 8 वाजता रिमाइंड करून देशील, आठवण करून देशील.
रिमाइंड मी ॲट 8. नेक्स्ट, इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर आय वुड नॉट हॅव बीन दिस स्ट्रेस. कंडिशनल. अगर तुमने मुझे पहले बता दिया होता, हिंदीमध्ये सांगितलं, मराठीत पाहिजे. जर तुम्ही पहिले सांगितलं असतं, इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर, इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर, तू मला पहिले सांगितलं असतं, आय वुड नॉट हॅव बीन दिस स्ट्रेस, मी एवढी चिंता केली नसती, मला एवढा ताण आला नसता. अशा प्रकारची वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये बोलता का? याला म्हणतात कंडिशनल. अकॉर्डिंग टू कंडिशनल, हाऊ कॅन यू टॉक, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस एक्झाम्पल. नेक्स्ट, आय डोंट अंडरस्टँड, मी समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड, मी समजत नाही. आय अंडरस्टँड, मी समजतो. आय डोंट अंडरस्टँड व्हाय पीपल मेक सच अ बिग इश्यू आउट ऑफ स्मॉल थिंग्स. छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी, छोट्या मॅटर मधला वाढवून मोठा मॅटर करणे. तर मला समजत नाही, लोक छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी का बनवतात, छोट्याशा भानगडीतून मोठी भानगड, मोठे भांडण का उद्भवतात. त्या केसमध्ये आपण अशा प्रकारचे वाक्य वापरू शकतो. नेक्स्ट, ग्रूम. तुम्हाला माहित आहे ग्रूम म्हणजे मराठीमध्ये ग्रूम कोणाला म्हणतात? डू यू नो? ग्रूम, दुल्हा, नवरदेव. नवरदेवाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रूम. नेक्स्ट, मंडप. मंडपला इंग्लिश शब्द पॅव्हेलियन. काय शब्द आहे? पॅव्हेलियन. पॅव्हेलियन, मंडप. नेक्स्ट, सर नवरदेवासाठी इंग्लिश शब्द सांगितला, नवरीला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? ब्राईट. काय म्हणायचं? ब्राईट. नेक्स्ट बघूया, विच टू टेक. सपोज यू गो टू एनी शॉप. कोणती गोष्ट घ्यायची आहे, तर तुम्ही म्हणता कोणती घेऊ, कोणती घेऊ, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? विच टू टेक. विच टू टेक. नेक्स्ट, कम ऑन टाइम. यू शुड कम ऑन टाइम. यू शुड बी डिसिप्लिन. तुम्ही शिस्तबद्ध असायला पाहिजे, तुम्ही वेळेवर यायला पाहिजे. यू शुड कम ऑन टाइम. नेक्स्ट, कमन्स. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे. कमन्स म्हणजे स्टार्ट करणे. स्टार्ट, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे, स्टार्ट करणे, दॅट इज नथिंग बट अ कमन्समेंट. नेक्स्ट, डोंट टॉक नॉनसेन्स. डोंट टॉक नॉनसेन्स, फालतूची बडबड करू नकोस, बकवास मत करो. डोंट टॉक नॉनसेन्स, व्यर्थ बडबड नको करू. इनफ ऑफ युअर ड्रामा. आपण म्हणतो ना, बहुत हो गया तेरा नाटक, खूप झालं तुझं नाटक. इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? असं म्हणायचं, इनफ ऑफ युअर ड्रामा. नेक्स्ट, ऍक्च्युली द थिंग इज वी हॅव टू गो. ऍक्च्युली, ऍक्च्युली म्हणजे काय? तर हा स्टार्टर आहे. ऍक्च्युली म्हणजे खरं सांगायचं तर, ऍक्च्युली खरं सांगायचं तर गोष्ट ही आहे, बाब ही आहे, द थिंग इज वी हॅव टू गो. आम्हाला आता जायचं आहे, आम्हाला आता जावं लागते. नेक्स्ट, आय एम एबल टू गो देअर. मी तिथे जाऊ शकतो, मी कोणती ऍक्टिव्हिटी करू शकतो, तेव्हा तुम्ही एबलचा वापर करायचा. कशाचा वापर करायचा आहे? केबलचा नाही, एबल. आय एम एबल टू डू दिस पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. आय एम एबल टू गो देअर, मी तिथे जाऊ शकतो. आय एम एबल टू स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो. आय एम एबल टू हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो. आय एम एबल टू टीच, मी शिकवू शकतो. आय एम एबल टू स्विम इन द रिव्हर, मी नदीमध्ये पोहू शकतो. कोणती ऍक्टिव्हिटी मी करू शकतो. आय एम एबल टू. नेक्स्ट, सॉरी टू कीप यू वेटिंग. मला माफ कर यार, मी तुला वाट बघायला लावली. मराठीत तर आपण म्हणतोच, इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? सॉरी टू कीप यू वेटिंग. सॉरी टू कीप यू वेटिंग. नेक्स्ट, यू कॅन यूज मॅक्झिमम टाइम सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला पुष्कळदा इंग्रजी बोलताना वापर करावा लागतो. दॅट्स वाय यू मस्ट प्रॅक्टिस सिंपल पास्ट टेन्स एव्हरी डे. तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? पास्ट मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी तुम्ही केल्या, तिने केल्या, कोणत्याही पर्सनने ज्या ऍक्टिव्हिटी पास्ट मध्ये केल्या, तिथे सिंपल पास्ट. काही एक्झाम्पल घेऊया. आय प्लेड क्रिकेट यस्टरडे. मी काल क्रिकेट खेळलो. आय हेल्प हर, मी तिला मदत केली. आय कुक फूड, मी जेवण बनवलं. आय वोक अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठलो. आय टुक अ शॉवर, मी आंघोळ केली. आय स्टडीड, मी अभ्यास केला. आय लर्न्ड इंग्लिश, मी इंग्रजी शिकलो. आय टॉट इंग्लिश, मी इंग्रजी शिकवलं. आय कोणताही सब्जेक्ट असो, आय असो, ही असो, शी असो, इट असो, दे असो, वी असो, यू असो, वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आणि पास्ट मध्ये ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल बोलायचं. त्याला म्हणतात सिंपल पास्ट टेन्स. नेक्स्ट, कुड यू असिस्ट मी. कुडचा वापर, कुड यू, वेन यू वॉन्ट टू
रिक्वेस्ट पोलाइटली. तेव्हा कुड यू असिस्ट मी याचा मिनिंग तुम्हाला असं वाटत असेल की असिस्टंटच्या रिलेटेड आहे. नाही, असिस्ट म्हणजे तुम्ही माझी मदत करू शकता. कुड यू प्लीज असिस्ट मी, तुम्ही माझी कृपया मदत करू शकाल का. कुड यू असिस्ट मी. जर तुम्हाला पोलाइट रिक्वेस्ट करायची असेल तर कुडचा वापर करू शकता. कुड यू प्लीज पास दी चार्जर, तुम्ही मला ते चार्जर पास करू शकता का. कुड यू प्लीज गिव्ह मी मनी, तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का. कुड, पोलाइट रिक्वेस्ट. नेक्स्ट, सपोज ही इज डॉक्टर. सपोज कन्सिडर करा, मानून घ्या. ही इज डॉक्टर, तो डॉक्टर आहे. सपोज म्हणजे मानलं, अज्युम केलं, कन्सिडर केलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा पुष्कळ साऱ्या गोष्टी असतील ज्या तुम्ही शिकली. एकदा शिकल्याने होणार का. नाही. एवढं सफिशियंट आहे का. नाही. यू मस्ट बी कन्सिस्टंट. इफ यू परफॉर्म कन्सिस्टंटली देन यू विल गेट रिझल्ट. इफ यू वॉन्ट टू मेक युअर सेल्फ बेस्ट, fearless, flawless, fantabulous and charismatic speaker, you need to watch this kind of video regularly. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.